दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। यंदा यावर्षी सरदार चौक मित्र मंडळातर्फे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं तमिळनाडूमध्ये श्री रामेश्वर मंदिर याचे हुबेहूब दिखावा सादर करण्यात आलेला आहे। खरं तर आपण या दृश्याच्या माध्यमातून बघतो 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं रामेश्वर मंदिर हे खरं तर हा देखावा आता लक्ष वेधून ठरणार आहे। आता आपण बघू शकतो या ठिकाणी मंदिराची ही रचना हुबेहूब करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे, काय करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण बघू शकतो। या ठिकाणी नंदीचं देखील मोठं नंदी बसवलेलं आहे आणि जे रामेश्वर जे मंदिर आहे ते हुबेहूब हे मंदिर या ठिकाणी आहे। या साधारण या मंदिराचा देखावा आता नाशिककरांना लक्ष वेधून ठरणार आहे आणि या देखावाला किती दिवस लागले आणि कशा पद्धतीने काम करण्यात आलं याबरोबर आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार। काय सांगाल दादा? खरं तर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आज हुबेहूब देखावा या ठिकाणी तुम्ही सादर केला, काय सांगाल? कसे काय संकल्पना ही? यंदाचं सरदार चौक मित्रमंडळाचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे नाशिककरांना काहीतरी आगळंवेगळं दाखवण्याची आमची इच्छा होती। त्या अनुषंगाने आम्ही तामिळनाडू येथील श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग याचा देखावा इथे सादर केलेला आहे। साधारण हे जे आहे आपण डेकोरेट केलेलं आहे कशा पद्धतीचं असतं? हे फायबर आहे, कशा पद्धतीचं डेकोरेटिंग? हे पूर्णतः फायबरमध्ये आहे आणि त्याला बनवायला जवळजवळ 1.5 महिना आपल्याला कालावधी लागला आहे। मुंबईचे आर्ट डायरेक्टर आहे, त्यांनी हे बनवलेलं आहे। कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला या देखावा? तर माझा दुसराच दिवस आहे, तरीसुद्धा प्रचंड गर्दी आहे। आपण बघू शकतात की इथे भाविकांची अलोट गर्दी होत आहे आणि उत्तरोत्तर आता दिवसेंदिवस जसं गणेशोत्सव पुढे जाईल ती गर्दी नक्कीच वाढणार आहे। आपण बघू शकतो हुबेहूब मंदिर आहे रामेश्वर मंदिराचं, समोर गणपती बाप्पा आणि आपण बघू शकतो महादेवाचं पिंड आणि भाविक आता या ठिकाणी देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना देखील दिसून येत आहे। आपण बघू शकतो की खरंच हा सुंदर देखावा आहे, कारण की 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं जरी नाशिककर या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तरी नाशिककरांसाठी हा देखावा लक्ष वेधून ठरणार आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।